ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी होणाऱ्या अचानक लोड शेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। विशेषतः संध्याकाळी सुमारे 6 वाजल्यानंतर वीज पुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर व ग्रामीण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात रात्रीच्या वेळी होणारे अनियमित लोड शेड तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांच्या मते वारंवार होणाऱ्या वीज खंडितेमुळे घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच व्यावसायिक कामकाज विस्कळीत होत आहे। याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना बसत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला इशारा देत सांगितले की वीज पुरवठा नियमित करण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल। दरम्यान स्थानिक प्रशासन व वीज वितरण कंपनीने या गंभीर समस्येची त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। यावेळी उबाटा सेनेचे तालुका अध्यक्ष भरत मोरे, शहर प्रमुख बालाजी गोरडे, कृष्णा हिरे, सचिन आसने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव ग्रामीण वीज महामंडळाने अचानक गेल्या 7 ते 8 दिवसापासून लोड शेडिंग सुरू केली। कुठल्याही ग्रामीणच्या शेतकऱ्याला, नागरिकांना किंवा कुठल्याही पक्षाच्या, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता सरळ लोड शेडिंग सुरू केली संध्याकाळी 6 ते 9। आता आम्ही करंजी भागाच्या वतीने आम्ही निवेदन दिलं। करंजीला जे सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनवर ओगदी, अंचलगाव असे काही छोटे छोटे गाव आहेत, ते गाव जोडलेले आहेत। त्यामुळे त्यांचा जो 30 अँपियर आहे त्याच्यापेक्षा जास्त लोड वाढलं ना, म्हणून त्यांनी लोड शेडिंग केली असं त्यांचं म्हणणं आहे। व्हॉट्सॲपवर त्यांनी वीज महामंडळाने तो निरोप पाठवला आहे, एक मेसेज दिलेला आहे। त्या मेसेजमध्ये त्यांनी सरळ उल्लेख केला आहे का ह्या गावांना जोडल्यामुळं लोड वाढला, त्यामुळं आम्ही आता संध्याकाळी 6 ते 9ची आम्ही लोड शेडिंग करतोय। आम्ही आता आमची एक माता मौली त्या अधिकारी आहेत कंसळेताईंना त्या आम्ही निवेदन दिलं, त्यांना विनंती केली। आज आमचा हा निवेदनाचा शेवटचा दिवस, उद्यापासून लोड शेडिंग रद्द व्हावीत। आज तुम्हाला काही इन्स्पेक्शन करायचं त्या सबस्टेशनला जा। कोपरगाव तालुक्यातील 80 खेडे आहेत आमचे, जेवढे सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनवर सगळ्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जावं, इन्स्पेक्शन करावं, काय लोड आहे तो सगळा बघावा आणि व्यतिरिक्त लोड असेल तर त्या ठिकाणच्या लोकांना समजून सांगून एखादे 1.5 तास लोड शेडिंग करावी, सांगून करा। उन्हाळ्यामध्ये लोकांना जर घरामध्ये जर पंखा मिळाला नाही, जर त्या घरामध्ये कोणी वृद्ध आजारी असेल, हृदयाचा जर त्याला त्रास असेल, शुगरचा त्रास असेल, आज एवढा उकाडा आहे, आज उकाड्यामध्ये चांगला तरुण तांडा सुद्धा अटॅकनी मरतोय, तर ही जबाबदारी सगळी वीज महामंडळाची। जाऊन तिथं तुम्ही ती लोड शेडिंग रद्दच करा आमचं म्हणणं आहे। संध्याकाळी 6 ते 9 आमच्या माता माऊल्यांना स्वयंपाक करण्याच्या वेळीच लाईट जाते। त्याच्यात आता करंजी, ब्राह्मणगाव काही भागातील शेतकरी बांधव आहेत आमचे, ते सांगतायत त्या भागामध्ये संध्याकाळी 7-7:30ला मोठे मोठे ड्रोन फिरतायत, त्याच्यानंतर 1.5 तासात लगेच चोरी होती। मग पोलीस प्रशासन काय करतंय? आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे। कोपरगावला एक आमदार होते, दुसरे आमदार आले, काल दुसऱ्या आमदार साहेबांनी, आम्ही त्यांचं स्वागत करतो, अभिनंदनही करतो। एक आमदार साहेब दंड थोपटतात आणि दुसऱ्या निकाल मांड्या थोपटल्या, त्या मांड्या थोपटा तुम्ही इथं येऊन वीज महामंडळात। जे लोक तुम्हाला आम्हाला मतदान करतात, निवडून देतात, मोठ्या मोठ्या उच्च पदावर पाठवतात, आज त्या लोकांची हाल काय? हे वीज महामंडळ माजल्यागत करतायत, लोकांना न विचारता लोड शेडिंग करतात। मग यांना जाब कोण विचारणार? यांच्यावर वचक कोणाचा असणार? आज जर 2 महिने लाईट बिल जगलं तर यांचे लोक घरात जातात आणि लगेच वीज कट करतात। आज खरं बघायला गेलं तर देशात नाही, जगात आर्थिक मंदी आली आहे। कशा पद्धतीने लोकांना सामावून घ्यावं, कशा पद्धतीने लोकांना न्याय मिळायला पाहिजे, हे तर लांब राहिलं। मी पोलीस प्रशासन, वीज महामंडळ निवेदनाच्या माध्यमातून सांगतो, आम्ही आज निवेदन दिलं, उद्यापासून हे लोड शेडिंग बंद करावं, अन्यथा शिवसेना स्टाईलनं उद्या आम्ही इथं येऊन काय मग काळं भासू, मग कुणाची कुठं धिंड काढू सांगता येत नाही। हे शिवसेना स्टाईलला आम्ही रस्त्यावर उतरू, याच्या जबाबदार हे वीज महामंडळ असेल, पोलीस प्रशासन सुद्धा असेल। भले आम्हाला तुरुंगात टाका, आम्ही लोकांच्या न्याय हितासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला आज तयार आहेत। तर लोकांना प्रचंड त्रास होतोय, उद्यापासून लोड शेडिंग बंद करावी ही आजच्या निवेदनातून मागणी केली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। गेल्या 5 ते 6 दिवसापासून MSEBने ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंग चालू केलेलं आहे। जर आत्ता जर बघितलं तर हा कडाक्याचा उन्हाळा आहे, उष्माघाताने अनेक वृद्ध असतील, वृद्ध काय तरुण पण या उन्हामुळे मरण पावत आहे। तर अशा अवस्थेत लाईटची अत्यंत गरज असताना MSEBने न सांगता ही लोड शेडिंग चालू केलेली आहे। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे।
एकीकडे सांगायचं शेतकरी हा भारताचा पोशिंदा आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना एक जनावरासारखी वागणूक या सरकारमार्फत म्हणा या MSCB मार्फत म्हणा मिळत आहे. तर कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही MSCBला निवेदन दिलेलं आहे. तर उद्यापासून त्यांनी आम्हाला सांगितलं आहे हे लोड शेडिंग पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये साधारणतः 5 ते 6 दिवसापासून 6 ते 9 या वेळामध्ये लोड शेडिंग होतं आहे. 6 ते 9 वेळ त्या प्रत्येक कुटुंबातली मायमाऊली आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करण्याचं काम करत असतं. तिला अडचणी येत आहे. त्यावेळेस आमच्या शेतकऱ्याचे काही काम करत असेल शेती संदर्भात त्यांना ते करता येत नाही. MSCB कोपरगाव वीज वितरण कंपनीला आमचे आव्हान आहे तर तात्काळ रात्रीचं लोड शेडिंग बंद करावं. अक्षरशः लोड शेडिंगमुळं ग्रामीण भागामध्ये चोरीचं प्रमाण वाढलं आहे. ब्राह्मणगावात 6 ते 9 या पिरियडमध्ये लाईट गेल्या असल्यामुळं ड्रोन फिरतं अक्षरशः आणि त्याच काळामध्ये चोरी होते. गळ्यातलं मायमाऊलीचं सोनं चोरलं जातं, घरातले पैसे चोरले जातात. अनेक केस आम्ही कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केले आहे. म्हणजे अक्षरशः ग्रामीणचे लोक भयभीत झाले, भीती तयार झाली. 6-7 वाजता ड्रोन फिरणार, त्याच्यानंतर लाईट गेलेली असते त्या पिरियडमध्ये. शेतामध्ये लोक ते दरोडेखोर जातात, तिथला शेतीचा काही माल असेल तो चोरत्या, त्या मायमाऊलीच्या गळ्यातलं सोनं बरताय, पैसे चोरताय, अशी भयानक परिस्थिती. त्यामुळे तत्काळ वीज वितरण कंपनीने रात्रीचं लोड शेडिंग रद्द करावं अशी आम्ही कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी करतो. तसं न केल्यास भरत भाऊ आमचे तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख बालाभाऊ असतील, संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीव्र असं आंदोलन छेडू आणि त्याचे जे काही विपरीत परिणाम होतील या सगळ्या परिणामाला MSCB सर्वस्वी जबाबदारी असेल. तत्काळ लोड शेडिंग रद्द करावा अशी आम्ही पुन्हा एकदा मागणी करतो ग्रामीण शिवसेनेच्या वतीनं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या करंजी गावामध्ये सबस्टेशन हे आम्ही ग्रामपंचायत मार्फत आम्ही जागा उपलब्ध करून दिली होती MSCBला व त्या MSCB फक्त आमच्या गावासाठी चांगली 24 तास लाईट मिळावी यासाठी आम्ही ते जागा दिलेली होती. पण MSCBने कोणत्याही आम्हाला न विचारपूस करता अनेक गावं त्या सबस्टेशनला जॉईन केलं तर त्याची कॅपॅसिटी तुम्ही ते पहिले बघायला पाहिजे होती. ती कॅपॅसिटी न बघता तुम्ही अचानकपणे बाकी गावात जॉईन केल्यामुळे आम्हालाही त्या गोष्टीचा त्रास भोगावा लागतो आहे. त्यामुळे आम्हाला MSCBला आमची विनंती राहील का आपण पहिले त्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवावी, मग बाकी तुम्ही ते गावं त्या जॉईन करावे. त्यामुळे आम्हालाही आणि आसपासच्या खेडेगावांनाही त्या गोष्टीचा फार त्रास होतो आहे. या गोष्टीचा आपण लवकरात लवकर दखल न घेतल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.